हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर सोनाली पारधी म्हात्रे. मी किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक येथे नवजात शिशु तज्ञ म्हणून कार्यरत आहे आणि आज मी तुमच्याशी बोलायला आलेली आहे निसर्गाने प्रत्येक बाळासाठी दिलेली बेस्ट रेसिपी म्हणजेच आईचं दूध याबद्दल. आपल्याला माहितीये प्रत्येक बाळाला अन्न म्हणून फक्त आईचं दूध द्यायचं असतं पहिल्या 6 महिन्यांमध्ये. पण आपल्याला हे माहिती आहे का आईच्या दुधाने फक्त बाळाची न्यूट्रिशन व्हॅल्यू न वाढवता भरपूर फायदे आहेत. हे फायदे आईसाठी पण आहेत आणि बाळासाठी पण आहेत. ज्या बाळाला आईचं दूध मिळतं त्याला आयुष्यातली पहिली लस मिळालेली असते. ज्याचा अर्थ काय तर त्याच्यामध्ये आईच्या दुधामध्ये पुष्कळचे रोगप्रतिकार शक्ती असते, ज्याच्यामुळे बाळाला पुढे जाऊन होणारे इन्फेक्शन हे टाळता येतात आपल्याला. याचबरोबर या दुधामध्ये स्पेशली मेंदूसाठी जे फार उपयुक्त असे घटक असतात. त्यामुळे ज्या बाळाला आईचं दूध मिळालेलं आहे त्याच्या मेंदूची वाढ खूप सुंदर होते आणि हे बाळ जवळपास वर्षभराच्या आसपासमध्ये जे एकदम छान धावणारं पळणारं बाळ असतं ते म्हणून दिसतं आपल्याला. ज्या बाळाला आईचं दूध मिळालेलं असतं त्याला पुढे जाऊन म्हणजे मोठेपणी होणारे जे आजार असतात, ज्याच्यामध्ये हार्टचे त्रास म्हणा किंवा ओबेसिटी म्हणजे ज्याला आपण वजन वाढणं म्हणा, हा प्रकार पण कमी असतो. त्यामुळे याला लॉंग टर्म इफेक्ट्स आपण ज्याला म्हणतो ते असतात. आता प्रत्येक आईचं बनणारं दूध हे तिच्या बाळाच्या हिशोबाने टेलर्ड असतं. त्यामुळे एखादं प्रीटम बाळ असलं तर त्या बाळाच्या आईला त्या बाळाच्या गरजांनुसार दूध बनते. त्याचप्रमाणे एखाद्या बाळाला काही आजारपण असलं तर त्या आईला पण त्या बाळाच्या हिशोबाने बनणारं दूध असतं. त्यामुळे बाळाला आईचं दूध हे मिळालंच पाहिजे. आता बघूया आपण आईला काय फायदे आहेत ह्याचे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य मुद्दा हा असतो का डिलिव्हरीच्या नंतर म्हणजे प्रसूतीच्या नंतर आईची जी रिकव्हरी असते ती बाळाला दूध पाजलं केल्यामुळे फास्ट होते. याच्यामध्ये भरपूरशे हॉर्मोन्स इन्व्हॉल्ड असतात. पण लवकरात लवकर आई चालायला, फिरायला आणि सुदृढ व्हायला लागते. आता दुसरा मुद्दा हा असतो का पुढे जाऊन जे स्तनाचा कॅन्सर म्हणा, जे गर्भपिशवीचा कॅन्सर, जो अंडाशयाचा कॅन्सर आहे, याचं प्रमाण ज्या आई ब्रेस्ट फिडिंग करतात त्यांच्यामध्ये फार कमी होऊन जातं. त्याचबरोबर ज्या वेळेला आई आणि बाळ हे एकत्र बसतं, ज्या वेळेला बाळ आईच्या चेहऱ्याकडे बघतं, आईचं दूध पितंय, त्यावेळेला हा बॉन्डिंगचा प्रकार खूप सुंदर प्रकारे वाढतो. आणि हे या बाकी सगळ्या फायद्यांपेक्षा सगळ्यात मोठा फायदा आहे. तर तुमचं बाळ तुमच्यावरती जास्त प्रेम करायला लागतं. सो डेफिनेटली आय वुड एनकरेज का प्रत्येक बाळाचा आणि प्रत्येक आईचा हा जन्मसिद्ध अधिकार आहे का त्यांनी स्तनपान केलं पाहिजे. याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुमच्या जवळच्या डॉक्टरांना नक्की विचारा आणि आम्ही इथे आहोत. सो जी काही क्वेरी असेल ती नक्की आमच्याकडे या आणि आम्ही तुमच्याशी त्याबद्दल सविस्तरपणे अजून बोलू. थँक्यू सो मच.